गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की जर मनुष्याला सर्व गुण संपन्न व्हायचा असेल, यशस्वी व्हायचा असेल, तर मनुष्याच्या जीवनामधील कोणत्या चुका आहेत त्या मनुष्यानं करू नये, की कोणत्या गोष्टी आहेत त्याच्या जीवनामध्ये त्याने नित्यनेमाने केल्या पाहिजेत। तर या गोष्टीबद्दल आज या निरूपणामध्ये तुम्हाला बोध मिळणार आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुमच्या जीवनामध्ये किती जरी कष्ट आले, किती जरी दुःख आले, तरी खरेपणाला मनुष्याने कधीच सोडू नये। साने गुरुजींनी सुद्धा सांगितलं, खरा तो एकची धर्म, म्हणजे जो मनुष्य खरा बोलतो ना, जो मनुष्य खरा वागतो, जो मनुष्य खरा चालतो, म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। म्हणजे ज्याप्रमाणे पूर्वीचे राजा रजवाडे होते, एकदा या मुखातून शब्द गेला ना की तो बाणासारखा असे, बाण कुठे जाईल हे त्यांना सुद्धा माहीत नसायचं। म्हणजे शब्दाला किती किंमत होती ना। पण हल्लीच्या या कलियुगामध्ये शब्दाला किंमत राहिली आहे का? एक जण दुसऱ्याला फसवू लागला आहे, दुसरा तिसऱ्याला फसवू लागला आहे। मग भक्ती कधी घडेल का बरं? कधीच घडणार नाही। पैसा मात्र भरपूर आला, पण त्या पैशाचं रूपांतर समाधानामध्ये होईल का? कधीच होणार नाही। म्हणजे पैसा, प्रतिष्ठा, नाव हे मिळवणं म्हणजे यश आहे का? म्हणजे आपण आपल्या मनाला जिंकणं, आपल्या विचारांना शुद्ध करणं आणि सकारात्मक बनवणं हेच यश आहे ना। म्हणजे आपण विचारांमध्ये बदल करून आपले जीवन बदलू शकतो। छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, श्री संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामीसारखे थोर व्यक्तींनी वेगळा विचार केला, विचार बदलले आणि हजारो लोकांचं आयुष्यसुद्धा घडवलं। आणि आज आपल्याला जो परमार्थ आपण त्याचे गोड गोडवे गात आहोत ना, त्याच्यामुळं आपलं जीवन श्रेष्ठत्व निर्माण झालेलं आहे। हे याच साधू संतांमुळं झालं ना। म्हणून विचार बदलायची गरज आहे। आपण नुसते भक्ती मार्ग करून चालणार नाही। नुसते भक्ती मार्ग करून जर आपल्या दुसऱ्या गोष्टी आहेत, आपले कर्म आहेत, ते जर चांगले झाले नाहीत, फक्त आपण भक्ती मार्गावर लक्ष दिलं, तर मग आपला खरा भक्ती मार्ग घडणार नाही। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपले विचार बदलायला हवे। आजकाल आपल्याला अपयश आल्यावर आपण काय करतो बरं? आपण नशिबाला दोष देतो, इतरांवर चिडतो, किंवा आपल्या परिस्थितीला आपण शिव्या घालतो। पण खरं पाहता अपयशाला कारण असतं ते म्हणजे आपले विचार असतात। कधी तुम्ही झाडाच्या मुळांवर लक्ष दिलंय का? झाडाला छान फळं येत असतील तर मुळं भक्कम हवीत। तसंच आहे ना, आपल्या विचारांची मुळं स्वच्छ आणि सकारात्मक असतील तर यशाचं फळ आहे ना, ते नक्कीच गोड मिळेल। म्हणजे काय? म्हणजे विचार सकारात्मक कसे ठेवायचे ते पाहूया। विचार म्हणजे काय बरं? ते आपल्या मनाचं एक चक्र आहे, आणि ते चक्र कोण चालवतं बरं? ते आपणच चालवतो ना। पण आपल्या पुढे सुद्धा एक जण आहे, तो म्हणजे माझा भगवंत आहे ना। म्हणजे या सृष्टीचा राजा, या सृष्टी पूर्ण चालवतो ना। या पूर्ण माणसामध्ये जो जीव आहे तो कुणामुळं चालतो बरं? भगवंतामुळंच चालतो ना। म्हणून त्याची आपण भक्ती करायला हवी। म्हणून आपलं मन पवित्र करायला हवं, एकाग्र करायला हवं।
त्यासाठी समर्थांनी हा भक्ती मार्ग सांगितलेला आहे. या भक्ती मार्गामध्ये येऊन आपण दर हप्त्याला श्रवण करतो. आता तर या सोशल मीडियाद्वारे आपल्याला रोज श्रवण करायला मिळतं. म्हणजे भगवंताने आपले किती कष्ट बरं कमी केलेले आहेत. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ते चक्र आहे ना. बघा, एका शेतकऱ्याचं उदाहरण पाहूया. त्यानं त्याच्या शेतामध्ये पुरेसा गहू पिकवला, पण तो म्हणतो की माझ्या शेजाऱ्याला माझ्यापेक्षा जास्त गहू मिळाला, मला कमी कसा मिळाला बरं. यावर दुसऱ्या शेतकऱ्यानं त्याला विचारलं, मग तू पेरणी किती केली होतीस बरं. तो म्हणाला, हो, पेरणी जरा कमीच झाली. म्हणजे आपण मेहनत कमी करतो आणि यशाची अपेक्षा जास्त ठेवतो, हे योग्य आहे का बरं. विचार असा ठेवा, मी जास्त मेहनत करेल, कर्म करा, पण फळाची अपेक्षा करू नका. समर्थांनी तेच सांगितलेलं आहे ना. आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करायला सांगितलेली आहे, पण किती जण करतात बरं. कधीतरी विचार करा. मग परत आपल्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख येतं ना, एवढं मोठं संकट येतं, मग परत आपण भगवंताला दोषी ठरवतो. पण आपण ब्रह्ममुहूर्तावर कधी उठतो का. जे आपल्याला करायचं आहे ना ते आपण करत नाही, मग आपण भगवंताला दोष देऊन फायदा आहे का. नाही ना. म्हणून आकर्षणाचा नियम लक्षात घ्यायला हवा. तुमच्या अंतर्मनामध्ये ज्या गोष्टींचा सतत विचार तुम्ही करत असताना ती गोष्ट तशीच घडत जाते. म्हणून रोज 5 मिनटं शांत बसून मी यशस्वी होऊ शकतो असा विचार मनात ठेवा. आता बघा, हे 5 मिनटं शांत बसण्याच्या ऐवजी आहे ना, तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि ब्रह्ममुहूर्तावर भगवंताचं नामस्मरण करा. तुमचं जॉबसुद्धा लागेल, तुमची नोकरीसुद्धा लागेल आणि तुमच्या गोष्टी मनासारख्यासुद्धा होतील. म्हणजे असा विचार मनात ठेवा, नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जे हवं आहे ना त्यावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू यशाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करू लागाल. पण हे मन शांत बसतं का बरं. म्हणून भक्तिमार्ग का गरजेचा आहे. कारण भक्ती मार्गानं मनुष्याचं मन स्थिर राहतं. मनुष्याच्या जीवनामध्ये जे अडथळे असतात ना त्यांना ऊर्जा देण्यासाठी हा भक्तिमार्ग गरजेचा असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण उपासना करायला हवी. 2 वेळची उपासना करायला हवी, तेव्हा तुमचं मन स्थिर होईल. आता पुढची गोष्ट म्हणजे प्रत्येक मनुष्य आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये अपयशाची पायरी ही ठरलेलीच असते. आणि जोपर्यंत मनुष्याच्या जीवनात अपयश येत नाही तोपर्यंत त्याला नवीन संधीसुद्धा उपलब्ध होत नाही. म्हणजेच अपयशाचं सोनं करायला हवं. सगळ्यात मोठा विचार बदला. म्हणजे अपयशाला संकट न मानता संधी मानणं हेच खऱ्या सामर्थ्याचं काम आहे, हेच खऱ्या मनुष्याचं काम आहे. एका छोट्या पक्ष्याच्या पिल्लाचं उदाहरण पाहूया. तो एका डहाळीवर बसला होता आणि जोरात वारा आला. डहाळी तुटली. तो पक्षी तिथेच बसला असता तर खाली पडला असता ना आणि मरणसुद्धा पावला असता. पण त्यानं जोरात पंख फडकवले आणि जोरात भरारी मारून उडायला शिकला. आपणही तसंच करायला हवं. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, अपयश संकट या अशा अचानक हल्ला करतात ना, पण त्या परिस्थितीला घाबरू नका. स्वतःला विचारा, यातून मी काय शिकू शकतो. पण स्वतःला आपण विचारून मात्र थकून जातो. म्हणून भगवंताची भक्ती आहे ना, भगवंताचं नामस्मरण का गरजेचं आहे बरं. जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो ना तेव्हा आपलं मन एकदम घट्ट होत असतं, ऊर्जावान होत असतं. म्हणून किती दुःख जरी आलं ना त्या मनाला दुःख निर्माण होत नाही. आता पुढे पाहूया, सकारात्मक लोकांशी मैत्री करायला हवी. आता तुम्ही विचार कराल की आमच्या जीवनामध्ये मैत्री तर आहे, मग सकारात्मक लोक कशी असतात बरं. जसा लाकूड तोडणारा कधी झाडं लावायला जात नाही, तशीच नकारात्मक लोक आहेत ना तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं घडवणार नाहीत. सकारात्मक विचार असणाऱ्या माणसांच्या सहवासामध्ये राहा. म्हणजे काय बरं, ते तुम्हाला प्रेरणासुद्धा देतील, उभारीसुद्धा देतील. एकदा
एका तरुणानं एका संतांना विचारलं, गुरुजी, माझ्यात आत्मविश्वास कमी आहे, मी काय करू बरं? गुरुजी म्हणाले, तुझ्या मित्राशी बोल. तो म्हणाला, तेही नेहमी म्हणतात की मी या आयुष्यात काहीही करू शकत नाही. गुरुजी म्हणाले, मग ते मित्र नाहीत तुझे, ते तुझ्या अपयशाचं कारण आहे. अशा नकारात्मक लोकांपासून पहिले तू दूर हो. म्हणजे काय बरं? आपल्या जीवनामध्ये बघा, काही असे मित्र असतात ना, आपण चांगलं काही करायला घेतलं ना तर त्याला सपोर्ट करत नाही, उलट ते आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. पण अशा मित्रांपासून आपण सावध राहायला हवं ना. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही मित्रतासुद्धा अशा व्यक्तींसोबत करा की ज्या अध्यात्मामध्ये असतील, भक्तिमार्गामध्ये असतील. जर तुम्ही एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीशी मैत्री करत असाल तर तुम्हाला व्यसनाधीन जडायला वेळ लागणार नाही. कारण वाईट माणसाचा स्पर्शसुद्धा आहे ना, तो मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, वर्तमानामध्ये तुम्ही जगायला हवा. म्हणजे भूतकाळ काय झालं ना हे सतत आठवून तुम्ही दुःखी होता का? हा दुःखाचा डोंगर आहे ना, डोक्यावर घेऊन तुम्ही तुमचं सुंदर आयुष्य खराब करत आहात का? आणि तुम्ही तुमचा वर्तमानकाल वाया घालवत आहात का? जर असं वागलात ना तर यश तुम्हाला कधीच मिळणार नाही. तुम्ही आता जे काही करत आहात ना तेच तुमचं भविष्य घडवतं. समजा तुम्ही एक गाडी चालवत आहात आणि ती गाडी चालवताना तुम्ही फक्त तिच्या मागच्या काचेमध्ये पाहत राहिलात तर समोरचं दिसेल का तुम्हाला? आणि यामुळं अपघातसुद्धा होऊ शकतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, या आयुष्याचं गणितसुद्धा तसंच असतं. कधी कधी ती मागची काच बघणं उपयोगी असतं. मान्य आहे, तुम्हाला पुढचा पल्ला गाठायचा असेल तर समोर बघूनच चालावं लागतं. तसंच जीवनसुद्धा आहे ना, भूतकाळाकडे फक्त शिकण्यासाठी पहा, पण त्यात अडकू नका, त्यात डोकावून पाहू नका. आता पुढे पाहूया. तुमची स्वप्न मोठी ठेवा, पण पायऱ्या लहान असू द्या. आता इथे मनुष्याचं होतं काय बरं? मनुष्य मात्र कमवत मात्र काही नाही, कर्म मात्र करत काही नाही, पण स्वप्न एवढी मोठी ठेवतो ना की त्याला असं वाटतं एका क्षणात आभाळी उडून जावं. पण तसं होतं का बरं? म्हणूनच स्वप्न मोठी असायला हवी. नक्की प्रत्येकाने स्वप्न पाहायला हवीत, पण ती साध्य करण्यासाठी लहान पायऱ्या घ्यायला हव्यात. एखाद्या विद्यार्थ्याला डॉक्टर व्हायची इच्छा असेल, पण लोकांनी घाबरवून ठेवलं आहे की तो अभ्यास खूप अवघड आहे, तुला जमणार नाही. त्यामुळं सैर वैर होऊन तो विद्यार्थी आहे ना, आत्मविश्वास गमावू शकतो. बघा, तो घाबरू लागतो की मी तिथे गेलो ना तर मी नापासच होऊन जाईल. ती भली मोठी पुस्तकं पाहून त्याला अवघड वाटू लागतं आणि मग तो म्हणू लागतो, मी डॉक्टर नाही होऊ शकत, अभ्यास खूप आहे. अशा वेळी त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण त्याला सांगू शकतो, बाळा, आज एकच पान वाच, मग पुढचे दिवस 2 पान वाच. अशा प्रकारे तुझा सगळा अभ्यास पूर्ण होईल. सुरुवात तर कर. डोंगर उंच आहे ना असं म्हणून गिर्यारोहक खालीच थांबतात का? नाही ना. तर नाही, ते एक एक पाऊल जपून टाकत हळूहळू डोंगर सर करतात. आणि तसंच अभ्याससुद्धा असतो. म्हणजे स्वप्न मोठी आहेत ना, ती बाळगलीच पाहिजेत, पण त्यांना लहान लहान उद्दिष्टांमध्ये विभागा. एक एक पायरी चढत गेल्यावर शिखर सहज गाठता येईल. काहींच्या आयुष्यामध्ये एवढी गरिबी असते ना, त्या गरिबीला तोंड देण्यासाठी त्यांना भरपूर दुःख निर्माण झालेलं असतं. त्यांच्या जीवनामध्ये काटेच काटे असतात, तरीसुद्धा भगवंताची भक्ती विसरतात का ते? नाही ना. तसंच आपण सुद्धा करायला हवं. चुका मान्य करायला शिका, पण त्यांना तुमचं भविष्य बनवू देऊ नका. आपल्या चुकांमुळं आपण अयशस्वी होतो, अपयशी होतो, पण त्या चुकांमध्ये अडकवून बसण्यापेक्षा त्या सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. एखाद्या व्यापाऱ्यानं मोठा तोटा सहन केला आणि तो म्हणू लागला की आता मी कधीही व्यवसाय करणार नाही, तर चालेल का बरं?
नाही चालणार ना. दुसऱ्या एका अनुभवी व्यक्तीनं त्याला सांगितलं, तुझ्या चुकांमुळे तू खूप शिकला आहेस, पुन्हा व्यवसाय कर, पण यावेळी चुकांपासून सावध राहायला हवा. म्हणजे चुका तुमच्या आयुष्याचा शेवट नाही ना, त्या केवळ एका नवीन सुरुवातीसाठी असतात. म्हणून अपयश आलंच नाही तर आपल्याला कसं कळणार आहे का बरं की कोणती गोष्ट आयुष्यात करायला हवी किंवा नको. म्हणूनच चुका मात्र व्हायलाच हव्यात, पण एवढ्यासुद्धा चुका व्हाव्या नाहीत की जीवनाचं वाटोळं लावून देतील. आता तक्रारी कमी करायला हव्या. मनुष्याचा स्वभाव आहे ना, नुसत्या त्याच्या जीवनामध्ये स्वतःला तक्रारीमध्ये गुंतवत असतो. म्हणजे त्या तक्रारींवर उपाय शोधायला हवे. तक्रारी करणं सोपं आहे, पण तक्रारींमुळं समस्या सुटतात का बरं? नाही ना. त्याऐवजी त्या समस्येचं समाधान कसं करायचं ना, यावर लक्ष केंद्रित करायला हवं. म्हणूनच छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला हवा. आपण आयुष्यात एक फार मोठी चूक करत असतो. आपण वाट पाहत असतो की माझ्या आयुष्यामध्ये अशी एखादी मोठी घटना घडेल ना, ज्यामुळे मला खूप आनंद मिळेल. पण तुम्हाला माहीत आहे का, परमेश्वरानं आपल्या जीवनामध्ये अशा अनेक छोट्या छोट्या आनंदाची पेरणी केलेली असते. मात्र मोठ्या सुखाच्या शोधामध्ये आपण त्या लहान लहान गोष्टीतला आनंद आहे ना, तो कधीच घेत नाही. म्हणून किंबहुना आपल्याला त्या गोष्टींचं विशेष काही वाटतच नाही. एक छोटंसं उदाहरण पाहूया. स्त्रियांना तर ते नक्कीच पटेल, कारण त्या मटारच्या शेंगा आपण सोलतो ना, तेव्हा चुकून एखादा वाटाणा आपल्या हातून सटकतो आणि घरंगळत कुठेतरी जातो आणि आपण त्या घटनेनं चलबिचल होतो. तो दाणा नक्की गेला कुठे हे शोधत बसतो ना, अस्वस्थसुद्धा होतो. पण खरं सांगू का, तुमच्याकडे कितीतरी वाटाणे सोडलेले असतात, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता आणि त्या एका वाटाण्यासाठी जीवाचा आटापिटा करता. तसंच आयुष्याचं सुद्धा आहे ना. आपल्या आयुष्यामध्ये नेहमी मोठ्या घटनांमध्ये आनंद शोधत बसण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आपण मिळवला पाहिजे. एका आईला तिच्या मुलांसाठी स्वयंपाक करताना आनंद होत असतो ना, तिच्या मुलांच्या चेहऱ्यावरच हसू पाहिलं की तिला सुख मिळत असतं. तिला दिवसातील साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं ही खूप मोठी कलाच आहे ना. म्हणून स्वतःसाठी वेळ काढायला शिका. पण आजचा मनुष्य स्वतःसाठी वेळ काढतो का? आजचा मनुष्य फक्त पैशासाठी वेळ काढत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण नेहमी इतरांसाठी काम करत असतो, पण स्वतःसाठी वेळ न काढल्यास आपलं मन थकून जातं. स्वतःसाठी वेळ काढणं तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यकच आहे ना. म्हणून आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर कठीण वाटणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्यासुद्धा साध्य होतात. इतर काय म्हणतात यावर कधीच लक्ष देऊ नका. स्वतःला सांगा, मी हे नक्कीच करू शकतो. एखाद्या खेळाडूनं स्पर्धेपूर्वी लोकांकडून ऐकलं ना की तो जिंकू शकणार नाही, तर सुरुवातीला हे ऐकून निराशा येणं साहजिकच आहे ना. पण त्यानं ठरवलं तर इतरांचं म्हणणं माझं भविष्य ठरवू शकत नाही. तो मनापासून सराव करत राहिला आणि अखेर त्यानं स्पर्धा जिंकली. तुमचं यश आहे ना, तुमच्या आत्मविश्वासावर अवलंबून आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, मग सगळं काही शक्य आहे. म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक दिवस आहे ना, तो नवीन सुरुवात समजा. कालच्या चुकांचा पश्चाताप करत बसण्यात काहीच उपयोग नाही. प्रत्येक दिवस आहे ना, हा नवीन संधी घेऊन येत असतो. दिवसाची सुरुवात आहे ना, ती उत्साहानं करा, उपासनेनं करा. काल काय झालं ना ते विसरून जा. आज काहीतरी नवीन घडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय? म्हणजे कृतज्ञतेचा भाव ठेवा. आपण जेव्हा आपल्याला मिळालेल्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहतो ना, तेव्हा आयुष्य अधिक सुंदर होतं. तक्रारी कमी होतात आणि समाधानसुद्धा वाढतं ना. म्हणून झोपताना रोज रात्री भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताचं, देवाचं आभार मानण्याचा नियम करून घ्या.
या छोट्या गोष्टींसाठी आहे ना कृतज्ञता व्यक्त करा, ज्यामुळे तुमचं आयुष्य आहे ना आयुष्य अधिक आनंददायी होईल. तुमच्याकडे जे आहे ना त्यासाठी आभारी राहा. समाधान हे बाहेर नाही तर आपल्या विचारांमध्ये आहे. आयुष्य तुम्हाला खूप काही देत असतं, पण त्यासाठी तुम्ही स्वतःच्या विचारांमध्ये काही बदल करणं आवश्यक आहे. विचार बदलले ना की जीवनसुद्धा बदलतं. म्हणून मोठी स्वप्न, सकारात्मक दृष्टिकोन, स्वतःसाठी वेळ आणि आनंदी राहण्याची कला आहे ना, हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. म्हणून विचारांमध्ये बदल म्हणजेच यशाचा आरंभ आहे. जसं बियाणं चांगलं असेल ना तर झाडंसुद्धा उत्तम फळ देतं, तसंच चांगल्या विचारांनी आयुष्यसुद्धा फुलून जातं. तर आजपासून ठरवा नकारात्मकता सोडायची, चांगल्या लोकांसोबत राहायचं, वर्तमानामध्ये राहून कृतिशील बनायचं आणि आठवा आपले विचारच आपले भविष्य घडवू शकतात. चला विचार सकारात्मक ठेवून आपण यशस्वी होण्याचा मार्ग अवलंबूया. पण हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे ना तो आपल्याला कुठून अवलंबला जाईल बरं? तो मार्ग अवलंबता येईल भक्ती मार्गाने. बघा, भगवंताला शरण जा, माफी मागा की माझ्याकडून यापूर्वी झालेल्या काही चुकीच्या गोष्टी असतील ना त्या पदरात घ्या आणि मी आजपासून चांगली कर्म करेल. मी तुमच्या विचारांमध्ये राहील, समर्थ विचारांमध्ये राहील. तुमचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.